हितार्थ समाजकारण, निस्वार्थ राजकारण, खेळ सत्तेचा, ठसा समाजहिताचा, बळीराजाच्या समस्या, मनोरंजनाचा खजिना, व्रत देशसेवेचे. आपण पाहत आहात मार्मिक समाचार, बातमी मागील सत्य. काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों था क्यों वो बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिलं मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर. तू शिक मराठी. मला सांगू नको, तू शिक मराठी. क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी. नाही नाही, मराठी जरूरी नाही बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मैं मराठी क्या क्या तुम क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत. नाही नाही, राहू दे. काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना. किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत. तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही. त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून मुंबईत बोलत? नागडा करून मारीन मध्ये जर बोललं नको. 3-4 त्या लोकांना मराठी शिकायचं नाही. तेल लागायला जाईल. काय माफी माग. बोल. कोणाची माफी माग? राज साहेबांची माफी मागतो मी. बोल. राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याचा प्रयास करू. प्रयत्न करेल. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. सॉरी बोल. सॉरी सर. आणि एक लोक असतात नाही, तुम्ही त्या इकडे उपट टाका. हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना. मराठी शिकायला. हो, ऐका. काय बोलतो रे तुम्ही? सुपरवायझर भेंचो. इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत. सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. काय मुद्दे पहिली गोष्ट तो बोललो ना, मराठी तेल लावत गेला. ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल. बोला. पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण काय करतो? आपण सुपरवायझर ना तुम्ही. हा तुमची जबाबदारी नाही. हा करतो ह्या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय. इथे मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही. अपमान नाही आपला. मी त्याला बोलतोय तरी पण बरं तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी येत नाही. मी मराठी शिकायचा प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे क्लिअर झालं. ह्याच्या गाडीत काय करली आणि काय एवढे क्लिअर आपल्याला आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट. काय केली? देर से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे हैं, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी काय करे फुलाने का. अब गाड़ी की फुलली निकली. गाड़ी की फुलली निकली का? करत होते का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो गाडी. सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती. मला याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे. मला बोलवायचं उद्या मी येतोय. तुमचा गुण मेन आहे. घाटकोपरला कुठे?
मी तिकडे तमाशा करतो. मला माहिती आहे. त्याला घेऊन येऊ शकतो. 11 वाजता घेऊन येऊ. मला हा इकडे पाहिजे त्याला आम्ही नव्हतं आम्ही कधी वेगळं काम लोक बरे लोक आणि मग दंडा मारतो आणि सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचे पाहिजे आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय मराठी भेटत नाही पाहिजे आलं नाही ना मुळात येत नाही. कोणी बोलवा नाही पाहिजे तुमच्या लोकांकडे किती झाडं तिकडे चांगली माहिती चला LNT मध्ये आहोत ना आपण अरे काय नवीन विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला काय काय बाईटच देतो तुला तुझं मस्त द्यायची आहे तुला सांग त्याच्या खाली प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला ठीक आहे आपण पवई गड क्रमांक 156 LNTच्या इथे आहोत ये भाऊ मला वर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली धन्यवाद किती तुम्ही बाईट घेता लय बाईट